शिवसेनेचे मुलूक मैदानी तोफ शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं। संजय राऊतांचं हे पुस्तक म्हणजे नरकातला स्वर्ग। नरकातला स्वर्ग या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी जावेद अख्तर सारखे आणि त्यानंतरच महाराष्ट्रातले मोठे नेते शरद पवार साहेब या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते। नेमकी या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने झालेली चर्चा आणि या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे, या पुस्तकात काय त्यांनी भूमिका मांडलेली आहे ही आपण मीडियामध्ये चर्चेला पाहत आहोत, लोक चर्चा करत आहेत। परंतु या पुस्तकावरती सोशल मीडियामध्ये आणि नेत्यांमध्ये काय प्रतिक्रिया उमटलेली आहे, ती या पुस्तकावरती काय म्हणतात। इकडे आपण पाहतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, त्यांची काय भूमिका आहे किंवा इतर नेत्यांनी काय भूमिका घेतली आणि स्वर्गातला नरक नेमका काय आहे या पुस्तकाच्या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय शिवसेनेचे लीडर नेते म्हणून ओळखले जाणारे, मुलूक मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे आणि स्पष्ट आणि थेट भूमिका घेणारे आणि थेट मोठ्या मोठ्या नेत्यांना भिडणारे नेते म्हणजे संजय राऊत। संजय राऊतांचं तुरुंगात ज्यावेळेस ते गेले, त्या तुरुंगातल्या 104 दिवसाच्या ज्या काही घटना घडामोडी आहेत, त्याच्या आधीच्या काही घटना घडामोडी आहेत, एकूण सत्ता राजकारण या सर्वांवर त्यांनी चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आहे, नरकातला स्वर्ग। आता आपल्या लक्षात येईल की शरद पवार साहेब असतील, जावेद अख्तर असतील, या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अनेक नेते उपस्थित होते। परंतु मुद्दा असा येतो की तुरुंगात संजय राऊत का गेले, तुरुंगात त्यांना जायची वेळ का आली। आपण पाहिलं असेल तुरुंगातल्या अनेक कथा व्यथा मांडल्या। तिकडे आपण पाहिलं असेल की आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेला असतील, इकडे आपण नेहरू असतील किंवा आपण पाहतोय बाळ गंगाधर टिळक असतील, सावरकर असतील, अशा अनेक नेत्यांनी या ज्या कथा त्यांनी जे काही पुस्तकं लिहिली हे तुरुंगातून लिहिलेली पुस्तकं आहेत। बरीच पुस्तकं तुरुंगातून लिहिली, परंतु या पुस्तकाचा एक वेगळा अर्थ होता, कारण हे लोक तुरुंगात गेले होते, ते स्वातंत्र्याच्या संदर्भाने ते आंदोलन लढत होते आणि ब्रिटिशांच्या विरोधात त्यांचं आंदोलन होतं आणि त्यामुळे ते स्वातंत्र्याचं आंदोलन लढता लढता तुरुंगात गेले आणि तिथून त्यांनी काही पुस्तकं लिहिली, काही लेख लिहिली। मग हे जे काही आहे ही एक तुरुंगातून लिहिण्याची भूमिका आहे। परंतु संजय राऊत हे आता कोणत्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेले होते। खरं तर नीलम गोरेताईंनी काल परवा फार छान विधान केलं की संजय राऊतांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे नरकातला स्वर्ग, आणि या नरकातल्या स्वर्गाच्या पुस्तकावर त्या म्हणतात की संजय राऊत काय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुरुंगात गेलेले नव्हते किंवा स्वातंत्र्याचा लढा लढण्यासाठी तुरुंगात गेलेले नव्हते, तर ते तुरुंगामध्ये खरं तर आपण पाहतोय की एका घोटाळ्यामध्ये, एका भ्रष्टाचारामध्ये तुरुंगात गेलेले होते। त्यामुळे फार कौतुक करण्याची गरज नाही असं नीलमताई गोरे यांनी सांगितलेलं आहे। मग याच्यात आपल्या लक्षात येतं की ते तुरुंगात का गेले हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला असेल तर गोरेगावच्या पत्रा चाळीतल्या गरीब लोकांच्या पैशावर त्यांनी डल्ला मारला, पैशात त्यांनी अफरातफर केली आणि याच गुन्ह्यामध्ये ते खरं तर त्यांच्या पाठीमागे ईडी लागली आणि ईडी लागल्यानंतर त्यांना 104 दिवस जो काय आहे तो तुरुंगवास भोगावा लागला। म्हणजे काय तर त्या पत्रा चाळीतल्या गोरगरिबांच्या घराच्या, त्यांच्या निवासाची जे काही व्यवस्था करायची होती, त्यांचं जे काही त्यांना निवारा देण्यात आलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी केलेला घोटाळा असेल, अफरातफर असेल, या अफरातफरीवरती त्यांना तुरुंगात जावं लागलं। त्यामुळे निश्चितच ही बाब काय कौतुकास्पद नाही की तुरुंगात गेलेला माणूस नरकातला स्वर्ग लिहितो, ही काय फारशी कौतुकाची बाब नाही। म्हणून या पुस्तकावरती सोशल मीडियामध्ये खिल्ली उडवली जात आहे। अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यात, नीलमताई गोरेंची प्रतिक्रिया असेल किंवा आपण पाहतोय बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। खरं तर नीलमताई पुढे असं म्हणतात की मोठ्या मोठ्या लोकांवर टीका करून त्यांची TRP वाढवण्याचं हे काम आहे। पुस्तकात राजकीय घडामोडी नक्कीच असाव्यात, परंतु या राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडी ह्या एकतर्फी आहेत, एकाच अंगाने आहेत आणि म्हणून नीलमताई गोरेंचं हे विधान जे आहे ते सोशल मीडियामध्ये फिरत आहे आणि ते योग्यही आहे। कारण संजय राऊत हे तुरुंगात गेले, ते काय फार मोठ्या महान कार्यासाठी तुरुंगात गेलेले नाही आणि किंवा स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ते तुरुंगात गेलेले नाहीत, तर ते तुरुंगात गेलेले आहेत ते आपल्या लक्षात येते। ते त्या पत्रा चाळीतल्या घरांच्या, म्हाडाच्या घराच्या, त्या जमिनीच्या आणि एकूणच त्या सगळ्या त्या चाळीतल्या गोरगरिबांचा पैसा हा गेला कुठं, या पैशाच्या अफरातफरीमध्ये संजय राऊत खरं तर तुरुंगात गेलेले आहेत, हे स्पष्ट नीलमताई गोरेंनी कालच्या परभणीच्या सभेमध्ये त्यांनी व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येते। नरकातला स्वर्ग हे पुस्तकाला नाव कुणी दिलं असं संजय राऊतांना जेव्हा विचारलं तर ते म्हणतात की पुण्यातले मोठे बिल्डर भोसले नावाचे बिल्डर आहेत आणि ते विश्वजित कदम यांचे सासरे आहेत
आणि त्यांच्या सासऱ्यांनी खरं तर या पुस्तकाला हे नाव दिलंय कोणतं तर नरकातला स्वर्ग. आता ह्या पुस्तकाचं नाव नरकातला स्वर्ग आहे. याच्यावर मात्र बावनकुळेंनी प्रतिक्रिया देताना काय म्हटलंय तर बावनकुळे असं म्हणतायत की एक खरं तर ह्या सगळ्या याच्यामध्ये याला नरकातला राऊत हे नाव द्यायला पाहिजे होतं. खरं तर आता आपण पाहतोय की भाजपचे सर्वच नेते या पुस्तकावर तुटून पडलेले आहेत. आणि हे का असं घडलं तर एका महान कार्यासाठी संजय राऊत तुरुंगात गेले नाही, तर एका घोटाळ्यामध्ये, अफरातफरीमध्ये, भ्रष्टाचारामध्ये आणि गोरगरिबांच्या ज्यांना जी घरं मिळणारी होती आपण गोरेगाव मधली आणि या सगळ्या पत्राचाळीतल्या घराच्या संदर्भाने त्या ती जेलमध्ये गेलेले आहेत. हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला स्वतःला पुरोगामी समजणारे शरद पवार उपस्थित राहतात आणि ती त्या पुस्तकावर बोलतात. खरं तर हे हास्यास्पद आहे की एवढी मोठी माणसं त्यांना साधं गणित कळत नसेल का की हा माणूस तुरुंगात गेला कसा, आणि त्या तुरुंगातल्या आठवणीवर तो माणूस पुस्तक लिहितोय. आणि त्याच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला जावेद अख्तर असतील, शरद पवार साहेब असतील आणि लोक उपस्थित राहतात आणि पुस्तकावर दणदणीत टाळ्या देखील वाजवतात. खरं तर ही बाब समीक्षेची आहे. खरं तर ही आपण लक्षात घेतलं पाहिजे की फार महान कार्य करून ही व्यक्ती तुरुंगात गेलेली नाही. खरंच कडे फार मोठं कार्य केलं, तुरुंगात गेली आणि फार पुस्तक लिहिलं असंही काही नाही. तर तुरुंगात हे लोकांच्या भ्रष्टाचाराचा पैसाच्या मध्ये त्या पैशाची अफरातफर करून हे तुरुंगात गेले. आणि म्हणून या पुस्तकाला नरकातला स्वर्ग ज्यांनी नाव दिलं त्या पुस्तकावर टीका टिप्पणी करत असताना बावनकुळे साहेब म्हणतायत की या पुस्तकाला खरं तर नरकातला राऊत असं नाव द्यायला पाहिजे होतं. म्हणजे का तर नरकात जाण्याची वेळ राऊतावर का आली असा प्रांजळ प्रश्न देखील सोशल मीडियामध्ये लोक विचारत आहेत की आपण या नरकात गेलेच कसे, आपल्याला या नरकात जाण्याची वेळ आलीच का. तर खरं तर आपण पाहतोय पत्राचा घोटाळा, गोरेगाव पत्राचा घोटाळा आहे, म्हाडाची घरं होती आणि 47 एकरवरती हा सगळा प्रोजेक्ट उभा राहणार होता. आणि हा घोटाळा एक नाही 2 कोटीचा नाही, तर हा घोटाळा 1034 कोटी रुपयाचा आहे. आणि 1034 कोटी रुपयाचा घोटाळा आपल्याला माहित आहे की हा 2010, 11, 12च्या दरम्यान हा उघडा होतो. आणि एवढा मोठा घोटाळा 1034 कोटीचा हा घोटाळा आणि या घोटाळ्याच्या मध्ये केंद्रबिंदू म्हणून आणि या घोटाळ्याचे प्रमुख आपल्याला सांगता येतात किंवा त्यामुळे त्यांना तुरुंगात जावं लागलं असे संजय राऊत याच्यावरती ते अफरातफरीच्या गुन्ह्यात ते खरं तर त्यांच्या पाठीमागे ईडी लागली आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. या तुरुंगात त्यांनी लिहिलेल्या ज्या काही कथा आहेत त्याच्यावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणतायत की या सर्व घटना बघितल्यानंतर, सोशल मीडिया चर्चा बघितल्यानंतर जेव्हा मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला जातो की आपण हे पुस्तक वाचलंय का, तर ते म्हणाले की मी कादंबऱ्या आणि बाल साहित्य वाचणं बंद केलंय. आता एक लक्षात येतं की लगेच संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली की ज्या बाल साहित्याला, ज्या कादंबऱ्याला शासन पुरस्कार देते त्याचा तुम्ही अपमान करत आहात. मला कळत नाही की संजय राऊत माणूस एवढा कसा काय निब्बर असू शकतो, एवढं कसं माणसानं राहावं की आपल्यावरती जे आरोप झाले, ज्या आरोपातून आपण तुरुंगात गेलो, आपण तुरुंगात बसून पुस्तक लिहिलंय किंवा बाहेर आल्यानं लिहिलंय, मग अशा वेळी ज्या कारणाने आपण तुरुंगात गेलेले आहात त्या कारणाचं या माणसाला काहीच वाटत नाही. आणि जेव्हा आपल्यावर टीका होते तरी त्याचं काही वाटत नाही. याचा अर्थ संजय राऊत भले निडर असतील, भले निर्भीड असतील, ते चांगले वक्ते आहेत, चांगले पत्रकार आहेत, त्यांच्या बुद्धीबद्दल आपला अजिबात शंका नाही. पण ज्या कारणाने आपण तुरुंगात गेलात त्या कारणावर लोक आज बोट ठेवत आहेत सोशल मीडियामध्ये. तुरुंगात अशा नरकात त्यांना जाण्याची वेळ का आली या बावनकुळे साहेबांच्याच प्रश्नावरती लोक चर्चा करत आहेत. एवढी टीका होत असताना सुद्धा तरी हा माणूस अगदी आपली मतं मांडताना, पुस्तकावरती मतं मांडताना, मीडियामध्ये मांडताना आपली भूमिका ते ठाम मांडत असतात. मोठं आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रातल्या राजकारण्यांकडे ती नैतिकता का नाही की आपण ज्या कारणाने जेलमध्ये गेलो, ज्या कारणाने आपण तुरुंगवास भोगलेला आहे ते कारण कोणतं आहे. ते सर्वसामान्य लोकांच्या घराच्या घोटाळ्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. आपण त्याच्यावर आपण तुरुंगात गेलोय आणि पुन्हा बडजाय आपण तुरुंगातून बाहेर येऊन आपण मोठमोठी विधानं करता. खरं तर ही सर्वसामान्य माणसाला लाजवणारी बाब आहे, कारण त्यांनाच ते खरं तर लाज वाटते की हे सगळं बघत असताना. आणि मला मोठं आश्चर्य वाटतंय की फडणवीस साहेबांनी दिलेली प्रतिक्रिया आणि त्याच्यानंतर संजय राऊत म्हणतायत की एवढ्या मोठ्या पुस्तकांना, बाल साहित्याला पुरस्कार मिळतात आणि मग त्याचा तुम्ही अवमान करत आहात. ते बाल साहित्य, त्या कादंबऱ्या कुठं, आणि आपण तुरुंगात बसून ज्या घोटाळ्यात आपण अडकलोय, ज्या घोटाळ्यात आपल्याला अटक झालेली आहे, आपली संपत्ती जप्त झालेली आहे
आणि याच्यावर आपण हे पुस्तक लिहिताय. मी तुरुंगात का गेलो असं पुस्तक खरं तर संजय राऊतांनी लिहायला पाहिजे होतं. मी तुरुंगात या घोटाळ्यांमुळे मी तुरुंगात गेलो, या अफरातफरीमुळे मी तुरुंगात गेलो, हे देखील खरं तर संजय राऊतांनी सांगितलं पाहिजे होतं. एकूणच काय तर संजय राऊतांचं हे जे काही नरकातला स्वर्ग आहे या पुस्तकावरती सोशल मीडियामध्ये चर्चा होत आहे आणि ही चर्चा दोन्ही अंगानं होत आहे. इकडे आपण पाहतोय नरकातले राऊत किंवा नरकातला राऊत असं पुस्तकाला नाव द्यायला पाहिजे होतं, अशी भूमिका बावनकुळे साहेबांनी घेतली. तर असली बाल साहित्य कादंबऱ्यांनी वाचणं बंद केले असे फडणवीस साहेब म्हणतायत. तर नीलमताई गोरे म्हणत आहेत की फार महान कार्य करायला किंवा फार स्वातंत्र्यासाठी ते तुरुंगात गेले नाही, ज्या कारणासाठी ते तुरुंगात गेले ते कारण सर्वसामान्य जनतेला समजलं तर जनता या पुस्तकाला फारसं काय महत्व देणार नाही हेच एकूण दिसून येतं. एकूणच काय तर महाराष्ट्राच्या राजकारण्यांकडे नैतिकता राहिली आहे का? आपण ज्या कारणासाठी तुरुंगात गेलोय त्या कारणाचा शोध घ्यायचा सोडून, त्या कारणावर आपण गप्प बसायचं सोडून मी तुरुंगात गेलोय, मी किती महान आहे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न या पुस्तकातून संजय राऊत करतायत असंच एकूण दिसून येतंय. धन्यवाद.